हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू म्हणायचं. थँक्यू. आज स्कूलला जाणार आहे. स्कूलला जाणार आहे. जाणार आहे. स्कूलला काय नेणार आहे आज? मुलांना न्यायला चॉकलेट नेणार आहे. देशील ना चॉकलेट सगळ्यांना? बाय बाय. बाय बाय. आज नित्यानंद महाराजांची पुण्यतिथी. माझ्या आजी सासऱ्यांनी ना यांना गुरु मानलं होतं, म्हणून आम्ही पण त्याची पूजा करतो. पप्पांचाही होता आज 8वा महिना, त्यासाठीच आज स्वयंपाकाची जोरदार तयारी सकाळपासूनच होती. जास्त काही पाहुणे येणार नव्हते. माझे कपडे वगैरे आवरायचं काम चालू होतं. काही मशीनमध्येच टाकले आणि जे लाईट कपडे ते मी दगडावरच धुवून घेतले होते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पहिलं बघितलंच तर नित्यानंद महाराजांची पुण्यतिथी आहे. पप्पांचा 8वा महिना पण आहे आणि त्यासोबतच आजची 10 तारीख म्हणजे माझ्या वीरचा बड्डे पण आहे. आज वीर कंप्लीट 3 वर्षाचा झालेला आहे. तर आज त्याला बरं पण नव्हतं. मी 2-4 दिवसापूर्वी सांगितलं होतं. त्याला सारखा राहून राहून ताप येत होता. तर आत्ता त्याचा ताप बऱ्यापैकी कमी आहे आणि म्हणजे आलाच नाही 2 दिवसापासून. पण त्याच्या औषधांनी वगैरे ना तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, खूप डोळे वगैरे सुजलेले आहे. पण हळूहळू फरक पडेल. आणि आता सध्या क्लायमेटमुळे हे व्हायरल इन्फेक्शन आहे. दवाखान्यामध्ये पण खूप सारे हेच पेशंट आहे. तर असो तर आज 2-3 कारणं होते. मग दिवसाची सुरुवातच छान अशी झाली होती. स्वयंपाकाला तसा तयारी केली होती. आता मी वाटाणा बटाट्याची भाजी बनवणार होती. मला जास्त भाजीचा तिखटाचा अंदाज नसतो, म्हणून मम्मीकडनं मी मसाले काढून घेतले होते आणि त्यानंतर भाजीला फोडणी वगैरे द्यायचं काम चालू होतं. आज बनवणार होते वाटाणा बटाट्याची भाजी, पुरी आणि आखाड तळायचा होता. म्हणजे गोड पुऱ्या ज्या आमच्याकडे केल्या जातात आखाडात, त्या पण मी करणार होती आणि त्यानंतर खीर पण करायची होती. तर पुऱ्या वगैरे ना मम्मीनेच बनवल्यात आज आणि त्यांच्या तळायचं काम चालू होतं. मी भाजीला फोडणी वगैरे दिली. 2 दिवसापूर्वी माझ्याकडनं ॲल्युमिनियमची कढईला होल पडलं. तेच इन्सिडन्स मी सांगत होती. ती चिरवते होतं पहिला, पण मी काय केलं असं थोडंसं घसलं आणि ते असं कपडा आणि असं मला असं मला असं वाटतं त्याच्यामध्ये जास्त घसलं आणि ते पडला, तो गोळा होता तो पडला आणि तो डायरेक्ट किलो होत दिसला मला. आता ते म्हणजे आतून चांगली निघत होती त्याच्यामुळे चांगली. तर काही जण म्हणतील एवढं काय विशेष, कढईच होती. पण आत्ताच्या ॲल्युमिनियमच्या कढाईमधनं काळ्या होऊन जातात जसं जसं आपण तिला घासतो. तर ही कढई माझ्या आजी सासूंची होती, त्यामुळे ही काळी पडत नव्हती. तर पुढे वीरला रेडी बन केलं आणि त्याला स्कूलला नेऊन घालायला मी पण आज गेली होती. कारण शाळेमध्ये चॉकलेट द्यायचे होते आणि बरेच मुलं ॲबसेंट होते, म्हणून जरा कमीच नेले होते मी ते, जे की बरोबर पुरले. त्यानंतर घरी आले, उपास करू आला होता आणि तसेच माझी मम्मी पण आली होती. मग ताटं प्रिपेअर करायला घेतली होती आणि त्यानंतर त्यांना जेवायला दिलं. त्यांच्यानंतर आहे ना लगेच आम्ही पण जेवण करून घेतलं होतं. माझे पप्पा यायचे बाकी होते आणि हा आमच्या लहान बाळाचं बघा कसा हा बाप्पा करायचं काम चालू होतं. आणि आज तो एकदम शांत बसला होता, कारण वीर स्कूलला गेला होता आणि त्यालाही बरं नव्हतं, म्हणून ते पण आधीच आलेले होते. आणि त्यानंतर हा आमचा आजचा मेनू आणि छान जेवणं झाले. पप्पा ते थोडे लेट आले, त्यांनाही जेवायला दिलं. पण तोपर्यंत आहे ना वीर झोपून गेला होता, कारण तो स्कूलमधनं आला आणि सध्या औषधं घेतोय ना, त्यामुळे त्याला लवकर झोप येते. त्याचमुळे त्याची डोळ्याची सुजन वगैरे तुम्ही बघितलंच असेल. संध्याकाळी 5 वाजले होते, म्हणून वीरला केक कटिंग करायचं होतं. आता आम्ही घरचेच माणसं असते तर आम्ही अजिबात केक कट केला नसता त्याचा, कारण केक कटिंगमध्ये ना आम्हाला पप्पांची आठवण आलीच असती. कारण वीरच्या बड्डेची एक्साइटमेंट त्यांना खूप होती. त्यांच्या नातवामध्ये एवढा जीव होता की ते त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी ते इतके ठरून करायचे. जर ते आज असते तर त्यांनी 4-5 दिवसापूर्वीच बड्डे वीरचा असं रट लावून त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी, म्हणजे नवीन ड्रेस वगैरे, कोणता केक आणायचा, त्याला काय गिफ्ट पाहिजे, या सगळ्या गोष्टी बघितल्या असत्या. हेच कारण होतं की आम्हाला केक कटिंग करताना त्यांची पण आठवण येत होती. तर म्हणूनच मी पाहुणे होते म्हणून तेव्हाच त्याचा केक कट करून घेतला होता. सोबत त्याचे पप्पाही नव्हते घरी, ते पण कामावर गेले होते. पण त्यांचं म्हणणं की आहे सगळे तर कट करून घ्या. आणि छान त्याला पहिला केक भरवला मी, कारण त्याला पहिला तो सकाळपासून म्हणत होता
की मला केक खायचा आहे आणि केक आणा पप्पा. तर त्याच्या हट्टापायी खरं केक आणला गेला होता आणि हा कटिंग वगैरे करून घेतला आणि छान त्याने सगळ्यांना भरवला होता त्याच्या हाताने. कटिंग झाल्यानंतर सर्वांसाठी मस्त असा केक मी सर्व केला होता आणि सगळ्यांनी त्या केकचा आनंद घेतला आणि मुलांची काय मस्ती चालूच होती. पण यामध्ये सगळ्यांमध्ये वीर त्याच्या एका गिफ्टची वाट बघत होता. ते गिफ्ट म्हणजे डॉक्टर किट. त्यांनी मोबाईलवर मागे खेळताना बघितलं होतं की तेव्हापासून त्याचा हट्ट चालू होता. 1-1.5 महिन्यापासून त्याचं चाललं की मला डॉक्टर किट हवा आणि मी त्याला प्रॉमिस केलं होतं की तुझ्या बड्डेला मी तुला डॉक्टर किट देईल. म्हणून एक साधाचाच मागवला होता कारण खेळणी त्याला अजिबात टिकत नाही. आणि इथून पुढे तो सगळ्यांना चेक करत होता टेटेस्कोपनी आणि सगळ्यांना इंजेक्शन वगैरे देत होता. तर खूप मस्ती केली त्यांनी डॉक्टर किट खेळताना. त्याचा आनंद तो खूप होता कारण तो 1-1.5 महिन्यापासून ज्या गोष्टीची वाट बघत होता. रोज तो मला म्हणत होता, अक्षरशः त्याला मिशो ॲप ओपन करून त्यातनं मला तो दाखवायचा की मम्मा हे मला पाहिजे. तर म्हणून मी त्याच्यासाठी ऑर्डर करून ठेवलेलं होतं आणि ते 4 दिवस झाले त्या आधीच आलं होतं. पण मी काय त्याला दिलंच नव्हतं कारण बड्डेच्या दिवशी द्यायचं होतं मला, कारण त्याला मी तसं प्रॉमिस केलेलं होतं. पण तो रोज मला विचारायचा की डॉक्टर किट मम्मा मला देणार आहे ना तू. तर छान मस्त त्याचे खेळणं चालू होतं आणि सध्या तर म्हटलं ना घरातले सगळेजण त्याचे हे पेशंटच आहे. तो त्याच पद्धतीने त्यांना ट्रीट करत होता. तर मंडळी आजचा दिवस असा होता. पप्पांचा महिना छान पार झाला आणि वीरचाही बड्डे ठीकठाक आम्ही सेलिब्रेट केला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि जर तुमच्या कोणी रिलेटिव्ज वगैरे कोणी असेल ज्यांना डेली लाईफ रुटीनचे व्हिडिओज आवडतात तर माझ्या चॅनलला नक्की सजेस्ट करा. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.